नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे आमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा। जुन्या बिल्डिंगमध्ये साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये, कारण मी आत्ता राहते आहे प्रथमेश मोरेश्वर सरस्वतीमध्ये। इथे मी 10 वर्ष राहिले आणि नंतर मी तिकडे राहायला गेले, ज्या आत्ता बिल्डिंगमध्ये राहते त्या। तर आज आहे सत्यनारायणाची पूजा। 26 जानेवारीला दरवर्षी पूजा असते। तर ह्या सत्यनारायणाच्या कृपेने ह्या वर्षी सत्यनारायणाच्या पूजेला बसण्याचं योग आम्हाला मिळालं जोडीला। त्यामुळे ह्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी मी लवकरच इकडे आले। आता इथे सत्यनारायणाची पूजा होणार आहे आणि ह्या वर्षी कार्यक्रम आमचे जास्त नाही आहेत। कारण झालेलं आहे, आमच्या बिल्डिंगमधले सदस्य आहेत मोरे काकी आणि काका, जे खूप वर्ष म्हणजे माझ्याही खूप अगोदर राहायला आले होते। त्यांचं निधन झालं दोघांचंही, म्हणजे अगोदर मोरे काका गेले, नंतर मोरे काकी सुद्धा आत्ताच महिन्यापूर्वी गेल्या। त्यामुळे कार्यक्रम आमच्या बिल्डिंगमध्ये ह्या वर्षी तसं होणार नाहीयेत, फक्त पूजा आणि जेवण असंच होणार आहे। त्यामुळे बाकी लहान मुलांचे कार्यक्रम असतात, बाकी मोठ्या माणसांचे पण असतात, काहीच होणार नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सत्यनारायणाची पूजा कशी होते, आरती कशी होते आणि जेवणामध्ये काय काय आहे ते सुद्धा नक्की पहा।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सुतोवाच एकदा नेहमी शरण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनी श्रेष्ठा, मनातली सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते कृपा करून आम्हाला सांगा। त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला ती हकीकत मी तुम्हाला सांगतो। एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे घेत आहेत असे त्यांना दिसले। तेव्हा ते लगेच वैकुंठात श्री विष्णूंकडे गेले। तेथे त्यांनी श्री विष्णूंची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले। नंतर ते म्हणाले, कोणी सत्यनारायण असेही म्हणतात। याचे जो नित्यपठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यांच्या प्रसादाने नैश्य होतात, यात काही संशय नाही। हरये महा हरये महा हरये महा इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडातील सत्कर्ण कथेचा पंचमाध्याय समाप्त। कुंडली कवचे हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। श्री सत्यनारायण महाराज की जय। झालेली आता आरती घेणार आहोत। प्रसादासाठी पुरणपोळ्या केल्या होत्या, पुरणपोळ्या आणि जेवणाचा प्रसाद घरात असतो आणि बाकी प्रसाद बनवतात बघा, सोसायटी बनवलेला आहे। आणि आता जेवण जे आहे ते बाहेरून मागवलेलं असते। आता आरती करणार आहोत। आता आरती घेतली जाणार आहे। इथे सगळी तुमची आमची सभासद दिसत आहेत। आमची ही जुनी बिल्डिंग आहे, जवळजवळ 10 वर्षापूर्वी इथे राहत होते। 10 वर्ष इथे राहिले आणि मग त्या बिल्डिंगमध्ये मी राहायला गेले दुसऱ्या प्रथमेश भुवनेश्वर सरस्वती। आधी आमची शाही श्रद्धा बिल्डिंग जेव्हा माझं लग्न झालं त्या टायमाला लगेच आम्ही इथे म्हणाली की 10 वर्षाची माणसं आमची खूप छान आहे। आणि ह्यावेळेला आम्हाला सत्यनारायणाच्या कृपेने बसण्याचं हे झालं ह्याला पूजेला, त्यामुळे इथे पूजेसाठी आम्ही हे बसलो होतो पुण्याने। आणि इकडे तुम्हाला सत्याची महिला मंडळ आणि पुरुष मंडळ दिसत आहे। नृही करुणी प्रेमा कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिसेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय रत्न खचित भरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा
या ठिकाणी आपण वर्षातून एकदा हा सत्यनारायणाची पूजा आपण आयोजित करतो आणि या सत्यनारायणाच्या पूजेला आपल्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी आपल्या टेरेसवर पूजेसाठी टेरेसवर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. अशा प्रकारे सोसायटीची पूजा आमची झालेली आहे. जेवणसुद्धा झालेले आहे. चला आता आम्ही घरी निघतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा.